नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत नूडल्स अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत, कांदा, शिमला मिरची, फरसाण या सर्व भाज्या आपल्याला उभे चिरून घ्यायच्या आहेत। अद्रक, लसूण, मिरची हेही उभे चिरून बारीक चिरून घ्यायचं आहे। इथे मी सर्व भाज्या कापून घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये शिमला मिरची आहे, फरसाण, गाजर, कोबी, कांदा हे सर्व आपल्याला व्यवस्थित चिरून घ्यायचं आहे। आणि इथे मी नूडल्स घेतलेले आहेत। एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून त्याच्यामध्ये हे नूडल्स शिजायला टाकायचे आहेत। नूडल्स अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये शिजून तयार होतात। बघू शकता इथे नूडल्स आपले तयार झालेले आहेत। मग एका चाळणीमध्ये काढून ते थंड करून घ्यायचे आहेत। थंड झाले की त्याच्यामध्ये थोडेसे तेल टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तेल टाकल्यामुळे आपले नूडल्स एक दुसऱ्याला चिपकणार नाही। मग गॅसवरती कढईत तेल टाकून तेल व्यवस्थित गरम करून त्याच्यामध्ये मिरची टाकायची आहे। मिरची व्यवस्थित परतून घ्यायची आहे। बारीक चिरलेला अद्रक घालायचा आहे। अद्रक व्यवस्थित परतून झाले की त्याच्यामध्ये लसूण घालायचा आहे। हे आपल्याला 2 मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। मग त्याच्यामध्ये फरसाण टाकायची आहे। फरसाण आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे आहे। फरसाण परतून झाली की त्याच्यामध्ये आपल्याला उभा चिरलेला कांदा घालायचा आहे। फुल गॅसवरती कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। थोडा कच्चाच ठेवायचा आहे। मग त्याच्यामध्ये शिमला मिरची घालायची आहे। मग त्याच्यामध्ये गाजर घालायचं आहे। हे सर्व आपल्याला फास्ट गॅसवरती व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ घालायचे आहे। तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार कापू शकता। मग त्याच्यामध्ये उभा चिरलेला कोबी घालायचा आहे आणि कोबी ही व्यवस्थित 1 ते 2 मिनिटं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। मग त्याच्यामध्ये व्हिनेगर, डार्क सोया सॉस घालायचा आहे। मग त्याच्यामध्ये ग्रीन चिली सॉस घालायचा आहे आणि रेड चिली सॉस। हे सॉस आपल्या व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। सॉस तुम्ही तुमच्या मापानुसार घालू शकता। हे व्यवस्थित परतून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला नूडल्स टाकायचे आहेत। नूडल्स टाकून झाले की ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत। नूडल्स आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत। हे बघा, आपले अतिशय कमी वेळेत कमी साहित्यामध्ये खूप छान असे नूडल्स तयार झालेले आहेत आणि तेही अगदी कमी वेळेत। जसे मार्केटमध्ये मिळतात तसेच आपले एकदम सुटसुटीत नूडल्स तयार झालेले आहेत।
हे सर्वांना आवडतं. तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करा. खूप छान बनते आणि खूप टेस्टीही लागते. कमी साहित्यात आणि कमी वेळेत खूप छान असे नूडल्स तयार होतात.